ओके सो गुड मॉर्निंग. 9:45 झाले. बेसिकली आज आहे 15 तारीख आणि मॉर्निंगचा सेशन घेत आहोत. बेसिकली जर आपण चेक केलं तर जो पहिला जो हाफ एन आवर असतो त्याला म्हणतो आपण बेसिकली इनिशियल बॅलन्स. सो इनिशियल बॅलन्स मीन्स व्हॉट, जिथं मार्केट काय करत असतं, आपली डायरेक्शन ठरवण्याचा बेसिकली प्रयत्न करतात. म्हणजे तिथे इन्स्टिट्यूशन बेसिकली ट्रेड करत नसतात, तिथं फक्त रिटेल इन्व्हेस्टर काय करतात, पोझिशन आपली बाय आणि सेलिंगची पोझिशन काय करत असतात, टाकत असतात. बट अजूनही त्याच्यामध्ये मोठा प्लेअर बेसिकली इन्स्टिट्यूशन आलेलं नसतात. तर आता आपण आपल्या अनालिसिस कडे जाऊया, डे अनालिसिस. सो डे अनालिसिस मध्ये जर आपण चेक केलं, गिफ्ट निफ्टी पासून आपण स्टार्ट करूया. सो गिफ्ट निफ्टी काल जर चेक केला तर मोमेंटम साइडवेज होता. आपल्या डेचा जो झोन होता त्या डेच्या झोनच्या आसपासच बेसिकली ट्रेड करताना दिसत होता. आजचा अनालिसिस बघायला गेलं तर गिफ्ट निफ्टी मध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स दिसतोय ॲट अ लेवल. सो आपण ते लेवल मार्क करूया, सपोर्ट बेसिकली मार्क करूया. दिस वन इज अ सपोर्ट आणि त्या सपोर्टला बेसिकली गिफ्ट निफ्टी ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. रेजिस्टन्सची लेवल आहे. तर हे डेचे झोन आहेत आणि ह्या डेच्या झोन मध्ये बेसिकली आपल्याला काय करत आहे, गिफ्ट निफ्टी ट्रेड करताना दिसत आहे. अनटिल अनलेस जोपर्यंत आपल्याला हे ब्रेक होताना दिसत नाही तोपर्यंत बेसिकली आपण एंट्री करणार नाहीये. परत जाऊया निफ्टीकडे. सो निफ्टीचे आज निफ्टीमध्ये ट्रेडेबल असणार आहे. आज आपल्याला निफ्टीमध्ये एक चांगले ट्रेड भेटू शकतील, कारण की काल एक साइडवेज झोन होता आणि त्या साइडवेज झोन मधून जर निफ्टी बाहेर पडली तर आज एक मोठा आपल्याला मार्केटमध्ये मोमेंटम क्रिएट होताना दिसेल. सो ह्या ज्या लेवल आहेत ते बेसिकली आपण मार्क करून घेऊया. दिस वन इज द लेवल फॉर डे ट्रेडिंग आणि जसे हा लेवल्स ब्रेक होतील अकॉर्डिंग टू दिस आपण काय करणार आहे, मार्केटमध्ये प्रिडिक्शन करणार आहे. सो निफ्टीमध्ये जर चेक केलं तर सेलर स्ट्रॉंग आहेत. टिल आतापर्यंत जर बघितलं तर सेलर स्ट्रॉंग आहेत. म्हणजे बेसिकली आपला सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या आसपास जर आपल्याला कुठं ट्रेड भेटला तर बेसिकली आपण काय करूया, त्याला घेऊया. नाव बँक निफ्टीमध्ये जर चेक केलं तर स्ट्रेंथ ही काय सध्या न्यूट्रल आहे. सो न्यूट्रल झोन मध्ये बेसिकली काय करत आहे, बँक निफ्टी आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. बट सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर चेक केले, दिस वन इज आवर रेजिस्टन्स. त्या रेजिस्टन्सच्या आसपास बँक निफ्टी ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. दिस वन इज अ डे सपोर्ट. सो बँक निफ्टी मध्ये मुवमेंट जास्त नाहीये. जर चेक केलं तर पहिल्या ज्या 3 कॅन्डल आपल्याला दिसत आहेत तिथं मोमेंटम जास्त नाहीये. म्हणजे याचा अर्थ स्ट्रॉंग बाईंग आणि सेलिंग होताना दिसत नाहीये. सो दिस वन इज अ कन्सिस्टंट. सो म्हणजे बेसिकली अग्रेसिव्हनेस मार्केट ऑर्डर पडत नाहीये आणि दॅट्स वाय मार्केटमध्ये मोमेंटम तुम्हाला दिसणार नाहीये बँक निफ्टीमध्ये. मिड कॅप मध्ये लेवल चेक करूया. सो मिड कॅप मध्ये जर आपण चेक केलं तर स्ट्रॉंग सेलर आहेत. आणि झोन बेसिकली आपण काय करूया, ड्रॉ करून घेऊया. सो हे झोन जे आपण बेसिकली ड्रॉ करतो ते लेवल आपल्याला डिसाइड करतात की तिथं आपल्याला सपोर्ट आहे की रेजिस्टन्स आहे. अकॉर्डिंग टू दिस आपल्याला स्ट्रेंथ बायरची जास्त आहे की सेलरची जास्त आहे, त्या रिस्पेक्टिव्ह लेवलला आपण काय करतो, बेसिकली ट्रेड काय करतो असं इनिशिएट करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. सो सगळे आपण बेसिकली झोन्स ड्रॉ करून ठेवलेले आहेत ना. आता आपला
सो लेट्स वेट करा रिस्पेक्टिव्ह लेवलला. सो रिस्पेक्टिव्ह लेवलला बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, वेट करायचं आहे. जोपर्यंत त्या लेवलला सिग्नल भेटत नाहीये किंवा त्या झोनच्या बेसिकली बाहेर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ट्रेड घेणं आपल्या सिस्टीमला पॉसिबल नाहीये. निफ्टी फ्युचर मध्ये सेलर स्ट्रॉंग आहेत. बँक निफ्टी मध्ये जर चेक केलं तर बेसिकली न्यूट्रल झोन ट्रेड होताना दिसतोय. सो न्यूट्रल टू कन्व्हर्जन होत आहे बाईंग झोन कडे. सो लेट्स वेट. अजूनही कन्फर्मेशन स्ट्रॉंग नाहीये. मिड कॅप मध्ये जर आपण बेसिकली चेक केलं तर मिड कॅप मध्येही अजून काय आहेत, सेलरच स्ट्रॉंग आहेत. सो रिस्पेक्टिव्ह जर ट्रेड बघितला आपण तिन्ही इंडेक्स मध्ये, दोन इंडेक्स निगेटिव्ह आहेत, एक इंडेक्स पॉझिटिव्ह आहे. अंटिल अनलेस तिन्ही इंडेक्स जोपर्यंत स्ट्रॉंग पॉझिटिव्ह होत नाहीयेत तोपर्यंत बेसिकली आपण मार्केटची डायरेक्शन डिसाइड करू शकत नाहीये किंवा होऊ शकणार नाहीये. सो अग्रेसिव्हनेस जो आहे बायर्स आणि सेलरचा तो बेसिकली काय आहे, कमी आहे. त्यामुळे मार्केट एक साइडवेज झोन मध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. अंटिल अनलेस जोपर्यंत मार्केटमध्ये स्ट्रॉंग मार्केट ऑर्डर पडत नाहीये तोपर्यंत डायरेक्शन्स डिसाइड होऊ शकणार नाहीये. सो लेट्स वेट फॉर द स्ट्रॉंग मार्केट ऑर्डर्स. सो वेट. मिड कॅप मध्ये बेसिकली एक मोमेंटम दिसत आहे अपसाइडला, बट द स्ट्रेंथ इज नॉट स्ट्रॉंग टू इनफ टू ब्रेक द रेजिस्टन्स लेवल किंवा बेसिकली सस्टेन म्हणूया आपण. जोपर्यंत सस्टेन करणार नाहीये किंवा हा जो झोन आहे आपला जोपर्यंत तो पॉझिटिव्ह होणार नाहीये तोपर्यंत आपण मिड कॅप मध्ये ऍटलिस्ट एंट्री घेणार आहोत. So Bank Nifty trading at same level. Last three candles, so no aggressiveness in Bank Nifty. So Bank Nifty slow आहे याचा अर्थ निफ्टी पण बेसिकली स्लो आहे. आणि okay, so Gift Nifty is slowly moving upwards, but strength is not enough. Strength enough नहीं है.
सो वेट, बाय मिस्टेकली बेसिकली मी निफ्टीच्या ज्या लेवल का बँक निफ्टीच्या ज्या लेवल्स काढल्या होत्या त्या स्पॉट प्राइसला होत्या आणि फ्युचर प्राइसला दिसत आहे की आता तो रेजिस्टन्सला ट्रेड करताना दिसत आहे. आणि इफ अ सिंगल कॅन्डल जरी आपल्याला बेसिकली मार्केटमध्ये निगेटिव्ह दिसली तर बँक निफ्टीमध्ये एक शॉर्टची पोझिशन बेसिकली बनू शकते. सो लेट्स वेट फॉर द 50 minutes candle to be form a bearish candle. सो मगाशी जे स्टार्टिंगला जे लेवल केलं ते अनफॉर्च्युनेटली मी पाहिलं गेलं नाही आणि त्या ज्या लेवल होत्या त्या स्पॉट प्राइसवर बेसिकली लावले आहेत. बट ऑलवेज मी फ्युचरला काय करत असतो, ज्या माझ्या लेवल्स आहेत त्या ड्रॉप करून त्याच्यावर एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. ही बेसिकली माझी सिस्टीम आहे. सो मूव होत आहे मिड कॅप निफ्टी एक सी इथे जर तुम्ही चेक केलं तर स्ट्रॉंगली अपसाइडला मुवमेंटम होत आहे. म्हणजे मिड कॅप मध्ये एक अपॉर्च्युनिटी बेसिकली क्रिएट होऊ शकते. मिड कॅप मूविंग व्हेरी वेल. विद्युत फायनान्स ओके. सो रेजिस्टन्स ब्रेक होताना दिसतं बेसिकली बँक निफ्टी मध्ये. रेजिस्टन्स ब्रेक होताना आपल्याला दिसत आहे. सो वेट 15 मिनिट्स कॅन्डल. जोपर्यंत 50 मिनिटची कॅन्डल आपल्याला एक स्ट्रॉंग सिग्नल देत नाहीये तोपर्यंत मार्केटची डायरेक्शन निफ्टी आणि बँक निफ्टीला डिसाइड होऊ शकणार नाहीये. सो आय थिंक इन कॅश मध्ये मला पर्सिस्टंट एक चांगला अपमूव देताना दिसत आहे. सो पर्सिस्टंट सिस्टम्स. सो मोमेंटम सगळं पॉझिटिव्ह आहे. रेजिस्टन्स बिकम सपोर्ट झालेला आहे आणि तिथून तो मार्केटमध्ये अपट्रेंड घेताना दिसत आहे. सेलर माझे बेसिकली काय आहेत, वीक आहेत, बायर्स ऑन द वे आणि ते पण स्ट्रॉंग दिसत आहेत. सो एक चांगली अपॉर्च्युनिटी बेसिकली आपल्याला पर्सिस्टंट मध्ये क्रिएट होताना दिसत आहे. So we'll trade at 1:1 risk reward ratio first and then go to 1:2 risk reward ratio in persistence, trading at 6,000 near about. So persistent looking for good 6,000च्या आसपास ट्रेड करताना दिसत आहे. फर्स्ट आपण 1:1 रिस्क रिवॉर्डला जाणार आहोत
then after 1:2 risk reward ratio. So buyer strong आहेत. सो लेट्स वेट. बँक निफ्टी एक रेजिस्टन्स ब्रेक होताना दिसत आहे, बट स्ट्रेंथ आहे ती इनफ नाहीये बेसिकली. सो स्ट्रेंथ इज नॉट इनफ. बघूया 50 मिनिट्सची कॅन्डल कुठं क्लोज होती आणि अकॉर्डिंग टू दिस आपल्याला एखादा कुठे शॉर्ट पोझिशन किंवा बायची पोझिशन्स भेटते का. सो पर्सिस्टन्स एक स्टॉक मध्ये बेसिकली मला चांगला अपसाइड मोमेंटम देताना दिसत आहे. डेची जो रेंज होती त्या रेंजच्या बेसिकली बाहेर ट्रेड करत आहे. फर्स्ट थिंग, बायर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग दिसत आहेत आणि एक अपवर्ड ट्रेंड पण बेसिकली आपल्याला तिथे कॅप्चर करता येईल. कन्वर्ट टू 5 मिनिट्स कॅन्डल. सी हियर एक जो रेजिस्टन्स होता बेसिकली तो एक ब्रेक होताना दिसत आहे बँक निफ्टीचा आणि मार्केट अप मूव ट्रेड करताना बेसिकली आपल्याला दिसत आहे. बट स्ट्रेंथ आपली जी आहे ती इनफ नाही आहे, त्यामुळे कुठेही सेलर बेसिकली ऍक्टिव्हेट होऊ शकतात. सो वेट अंटिल आपले बायर जे आहेत ते मार्केटमध्ये कमांड घेतील. मार्केट मुव्हिंग अप बट इज इनफ नाही आहे. मिड कॅप is also sideways. Nifty, Gift Nifty also at same level. Strong seller in a Nifty future आतापर्यंत तरी. सो वेट आपल्याला वेट करावं लागणार आहे. बट एक स्टॉक तुम्हाला बेसिकली जर पाहिलं तर पर्सिस्टंट एक चांगल्या अपसाइडला मोमेंटम देताना दिसत आहे आणि सो आज बेसिकली ट्रेडेबल डे असेल.
येस. सो बेसिकली ब्रेक केलेला आहे रेजिस्टन्स, बट स्ट्रेंथ जी आहे मार्केटमध्ये अजूनही काय बेसिकली सेलरचीच आहे. सो ट्रेड आपण घेणार नाहीये. मिड कॅप निफ्टी इज ऑल्सो इन अ सेलर झोन. अजूनही त्याच्यामध्ये बेसिकली सेलर्स आहेत, मग कधीही ते कोणत्याही लेवलला बेसिकली ऍक्टिव्हेट होऊ शकतील. सो लेट्स वेट. ब्रेकआउट दिलेला आहे, बट स्ट्रेंथ आपल्याला पाहिजे, जेणेकरून ऑप्शन मध्ये आपल्याला काय करता येईल, एंट्री आणि एक्झिट काय करता येईल, कॅप्चर मुवमेंट कॅप्चर करता येईल. सो जी माझी सिस्टीम आहे ती बेसिकली मोमेंटम सिस्टीम आहे, आणि जिथं मला मोमेंटम दिसते तिथेच बेसिकली मी काय करतो, ट्रेड घेत असतो. अदरवाइज वेट करतो की राईट टाइम, राईट सिग्नल, राईट मोमेंटम, ह्या गोष्टी बेसिकली पेशन्सनी क्रिएट होतात आणि त्याच्यानुसारच मार्केटमध्ये बेसिकली पैसा बनतो. तर मी बेसिकली सिस्टीम सांगत आहे. सो वेट फॉर द डायरेक्शनला वेट करा. सो वेट फॉर द डायरेक्शन्स. मिड कॅप मध्ये येस, जो आपला परसिस्टन्स होता, सो मुव्हिंग अकॉर्डिंग टू आवर व्ह्यूज, आणि हे असतं बेसिकली माझ्या सिस्टीम, की जिथं मोमेंटम आहे तिथंच बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, इंट्राडे कॅप्चर करायचे आहे. आणि जसं आपण 50 मिनिट्स कॅन्डल्स मध्ये जर जे अनालिसिस केलं होतं, स्ट्रॉंग बायर आहेत, सपोर्टला ट्रेड करून वरती गेलेला आहे, आणि एक पर्टिक्युलर लेवलला आपण काय केलेली एंट्री घेतलेली आहे, आणि जिथून डायरेक्शन काय करत आहे आपल्याला अपसाइड जाताना दिसत आहे. इफ मिड कॅप जर बेसिकली मूव्ह झाला तर परसिस्टंट पण मूव्ह होऊ शकतो. सो लेट्स वेट. फर्स्ट टार्गेट असेल 1:1 रिस्क रिवॉर्ड रेशो आपलं, साधारणतः हा टार्गेट फर्स्ट असेल आपलं. हे जर टार्गेट भेटलं तर आपण सेकंड टार्गेटला जाऊया. येस, मिड कॅप पडत आहे. सो इट्स क्रिटिकल. Bank Nifty also moving down. Nifty futures is in a trading at डे झोन, म्हणजे बेसिकली तो कुठल्याही झोनच्या, म्हणजे प्रिव्हियस डेचा जो झोन होता त्या झोनच्या बेसिकली बाहेर पडलेला नाहीये. म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये काय आहे, बेसिकली फाईट चाललेले आहे बायर आणि सेलर मध्ये, किंवा स्ट्रॉंग अग्रेसिव्ह बायर आणि सेलर तिथं नाहीयेत. सो लेट्स वेट टू मूव ब्रेक either side. Bank Nifty, okay, yeah, okay, yeah. So if you check, आपल्या डायरेक्शनने बेसिकली जात आहे 30. येस. सो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बेसिकली मी लिंक दिलेली आहे. अपकमिंग वेबिनार जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तिथं बेसिकली जॉईन करू शकता तुम्ही, आणि एक चांगला अपसाइड मुवमेंट आपल्याला भेटताना दिसत आहे. सो येस, 38 पॉइंट्स बेसिकली आपल्याला कॅप्चर झालेले आहेत. फर्स्ट टार्गेट अचीव होताना दिसतंय. वेट फॉर द सेकंड टार्गेट.
Take this for educational purpose only. The channel is not providing any buying and selling recommendation. Do your own analysis. ही एक माझी सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम बेसिकली मी जनरेट केलेली आहे आणि ती सिस्टीम बेसिकली कशी वर्क होते ह्या व्हिडिओ मधून बेसिकली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्हाला डिटेल मध्ये लर्निंग करायचं असेल बेसिकली की डे ट्रेडिंग कशा प्रकारे केलं जातं, पेशन्स कसे ठेवले जातात, कुठं बाईंग करायचे आहे, कुठं सेलिंग करायचे आहे, इंडेक्स काय परफॉर्मन्स करत आहेत, स्टॉक मध्ये काय परफॉर्मन्स चाललेला आहे. सो 1:1 रिस्क रिवॉर्ड रेशो बेसिकली आपल्याला अचीव्ह होताना दिसत आहे. सो 44 पॉइंट्स बेसिकली भेटलेले आहेत आणि इट्स टाइम टू एक्झिट फ्रॉम द, किंवा तुम्ही 50% बेसिकली बुक करू शकता ऍट द सेम लेवल. आणि जे बाकीचे जे राहिलेले आहेत, वेट फॉर द सेकंड टार्गेट. सो आपण बुक सो नियर अबाउट 44 पॉइंट्स बेसिकली आपल्याला भेटलेले आहेत आणि 9 स्टॉप लॉस बेसिकली आपण मूव्ह करणार आहे. सो नियर अबाउट 60% चा माझा स्टॉप लॉस असेल. मीन्स मी स्टॉप लॉस कसा मूव्ह केला हे एक बेसिकली ह्याच्या मागचं हे आहे. वेल $60, yeah. सो फर्स्ट टार्गेट बेसिकली आपल्याला अचीव्ह झालेला आहे. इफ एक चांगली कॅन्डल्स 5 मिनिटाची जर बेसिकली ब्रेक झाली तर आपल्याला एक अजून एक अपसाइड मोमेंटम भेटू शकते आणि ब्रेक होताना दिसत आहे. लेट्स वेट. सो नियर अबाउट इफ यू चेक आत्ताच्या 50 पॉइंट्स भेटलेले आहेत. सो नियर अबाउट जर तुम्ही चेक केले साधारण 100 क्वांटिटी जरी बाय केली असती, सो 5,000चं प्रॉफिट आहे. 50,000चं जर 50 क्वांटिटी जर बाय केली असती तर 2,500चं प्रॉफिट तुम्हाला इथं बेसिकली ट्रेड होताना प्रॉफिट होताना दिसत आहे. जर ही कॅन्डल क्लोज झाली अबाउट दिस लेवल तर अजून एक अपसाइड मोमेंटम आपल्याला 100 पर्यंत दिसू शकते. येस 74. सो फर्स्ट टार्गेट अचीव्ह झालेला आहे. येस, दॅट्स द सिस्टीम. ह्याला म्हणतात बेसिकली सिस्टीम आणि हे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. जर असं तुम्हाला सिस्टीम शिकायची असेल तर इट्स अ टाइम की इंट्राडे ट्रेडिंग कसं केलं जातं हे बेसिकली तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे. सो नेक्स्ट टार्गेट बेसिकली जर चेक केलं अपसाइड मोमेंटम आहे. सो नाउ इफ यू चेक आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार 1:2 आपल्याला भेटलेला आहे. सो मार्केट मधून आपण एक्झिट झालं तरी चालू शकतं. सो आपण जसा स्टॉप लॉस मूव्ह करतो एक 100 पॉइंटचा मुवमेंट कॅप्चर केलेला आहे. म्हणजे अर्ली ट्रेड कसा घ्यायचा हे तुम्हाला जर समजत असेल, तुम्ही बेसिकली ट्रेड करत असाल प्रीवियसचा हाय पॉइंट केल्यानंतर बेसिकली ब्रेक करणार, मग तो
रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. बट अर्ली ट्रेड जर तुम्हाला, सो जी ट्रॅडिशनल सिस्टीम आहे ही तुम्हाला बेसिकली सांगते की ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये बेसिकली प्रिव्हियस ब्रेकआउट पॉईंट भेटल्यानंतर तुम्ही एंट्री करणार. बट ऑलरेडी मार्केटने मूव दिलेला असतो. सो बिग प्लेअर ऑलरेडी काय केलेलं असतं, तिथून एक्झिट झालेलं असतं किंवा त्यांनी ऑलरेडी प्राइस अपसाइडला घेऊन गेलेली असते. सो जी ट्रॅडिशनल सिस्टीम आहे, समटाइम्स वर्क समटाइम्स नॉट वर्क. तर अशी अर्ली इन्फॉर्मेशन जर, सो लेट्स वेट. अजूनही मार्केटमध्ये डायरेक्शन ठरत नाहीये निफ्टीमध्ये. फिफ्टी मिनिट्स कॅन्डल मध्ये सो ऑलरेडी आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे, मार्केटमधून एक्झिट झालेलं आहोत. आणि साधारणतः जर चेक केलं आपण तर 100-110 पॉईंट्सचं मूव आपण काय केलेलं आहे, कॅप्चर केलेलं आहे पर्सिस्टन्स. सो इट्स मोर इनफ. जर तुम्ही 50 काउंटेनी जर ट्रेड करत असाल, साधारणतः 2,500च्या आसपास तुम्हाला गेन होताना इथे दिसत आहे. आणि ट्रॅडिशनल सिस्टीमचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला इथे की ट्रॅडिशनल सिस्टीम तुम्हाला काय सांगतात. ट्रॅडिशनल सिस्टीम सांगत असते की प्रिव्हियस हाय पॉइंट ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, एंट्री घ्यायची आहे. म्हणजे समथिंग वाईट की ब्रेक झाला आणि दिस, सो ही आहे सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स. ह्या लेवलला बेसिकली ट्रॅडिशनल सिस्टीम काय केलं जातं, ट्रेड केलं जातं. बट आपण काय केलेलं आहे, अर्ली तो फाइंड आउट केलं की त्याच्यामध्ये मोमेंटम आहे का, स्ट्रॉंग बायर आहेत का, डेच्या झोनच्या बाहेर पडलेला आहे का. ह्या 4 गोष्टी आपण बेसिकली आपल्या सिस्टीम मध्ये पुट केलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार बेसिकली आपण काय केलेलं आहे तर मूव कॅप्चर केलेला आहे. सो ऑलरेडी बिग प्लेअरनी प्राइस वरती घेऊन गेलेली आहे. सो ही जी ट्रॅडिशनल सिस्टीम आहे ती बेसिकली मी वर्क करत नाहीये किंवा बेसिकली मोस्टली मला त्याच्यामध्ये फेल्युअर होताना दिसलं. बट अर्ली जर मला ट्रेड ओळखायचं असेल, म्हणजे मला ही जी मुवमेंट जर कॅप्चर करायची असेल, लेट्स लाईक जर तुम्ही जर इथून चेक केलं तर ही माझी बेसिकली मूव आहे. सो अर्ली मूव बेसिकली मी कॅप्चर केलेला आहे आणि त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन पण मी बेसिकली तुम्हाला सांगितलेलं आहे. तर डे ट्रेडिंग करत असताना जे ट्रॅडिशनल सिस्टीम होतात आहेत किती की वर्क होतात, हे थोडंसं मला काळजीपूर्वक सांगावंसं वाटतं तुम्हाला. ते पण तुम्ही बेसिकली बॅक टेस्ट करून बघा. सी हिअर मोमेंटम परत एकदा काय झालेलं आहे, डाऊन साइडला येताना दिसत आहे. म्हणजे तुम्हाला अर्ली मूव कदाचित भेटत नाही किंवा जरी मूव भेटला, सो दिस इज नॉट इनफ. तो इनफ नसतो. समटाइम्स तुमच्या रिस्क रिवॉर्डला काय करेल, तो मॅच करेल. म्हणजे जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करत असाल 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो, त्याला किती तो मॅच करेल आफ्टर द ब्रेकआउट, दॅट इज द क्वेश्चन. सो नो मुवमेंट, मुवमेंट नाहीये बेसिकली. फक्त मिड कॅप मध्ये मुवमेंटम दिसत आहे. बँक निफ्टी बेसिकली साइडवेज, बट त्यानं एक रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. मार्केटमध्ये अजूनही सेलर स्ट्रॉंग आहेत बँक निफ्टी मध्ये, म्हणून आपण आज ऑप्शन मध्ये ट्रेड घेतलेला नाही. एव्हरी टाइम ऑप्शन मध्ये ट्रेड भेटल किंवा तो फाइंड आउट कसा करायचा हे पण तुम्हाला बेसिकली तुमच्या सिस्टीमने सांगितलं गेलं पाहिजे. मार्केटमध्ये लास्टचे काही कॅन्डल्स बघितलं तर काय अपसाइड मुवमेंटम आहे. ट्रॅडिशनल सिस्टीम तुम्हाला हे सांगेल की जाईल मार्केटवरती जाईल, किंवा जर तुम्ही चेक केलं तर तुमच्या ऑप्शनवर बेसिकली चेंज होत नसणार आहेत. मग ऍट सेम टाइम तुम्हाला वाटतं की अरे दिस सिस्टीम इज नॉट वर्किंग फॉर मी. ऍक्च्युअली तुम्हाला ते अनालिसिस करता आलं पाहिजे की मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय चाललेलं आहे. सेशनला काय आपण बेसिकली भेटूया 1 ते 1.5 वाजता.
आफ्टरनून सेशनला लेट्स सी कुठली आपली मुवमेंट भेटेल का. ओके सो डाऊनच येत आहे. नेक्स्ट मार्केट बेसिक पडत असताना बँक निफ्टी अप, निफ्टी अप, निफ्टी also. So it's not a predictable market, it's a sideways market. आणि always this key option is avoid. ठीक आहे. सो मग आफ्टरनून सेशनला भेटूया 1 वाजता.